नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. पुण्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि राज्यात एक विषय अतिशय महत्त्वाचा चालू आहे आणि चर्चेत आहे. कारण आता कसं आहे, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आव्हान, उद्या कदाचित पंतप्रधानांना सुद्धा आव्हान, एखादा नगरसेवक पदाचा उमेदवार केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. अमोल बालवडकर, वॉर्ड क्रमांक 9. मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो, निष्ठावंत होतो, 11 वर्ष काम केलं आणि माझं तिकीट 1.5 तास आधी कट केलं. मला एक समजत नाही. आता विश्लेषण करताना आपण पत्रकार म्हणून विश्लेषण करतोय. खरी फॅक्ट काय आहे? एखादा निष्ठावंत आहे आणि त्याचं 1.5 तासातच असं वाट लागती का हो राजकारणामध्ये? बालवडकर, आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, आपली उंची काय, आपली ताकद काय आहे? तुम्ही मोठे असाल, सगळं असाल, तुम्हाला निवडून यायचंय, उद्या राजकारण करायचंय. आता किती पक्षामध्ये असं होतं, बऱ्याच पक्षामध्ये होत असेल, पण आपण निष्ठावंत आहे तर मग आपल्याला न्याय का मिळाला नाही? याचं आत्मचिंतन तुम्ही केलं का? त्याचं आत्मचिंतन तुम्ही करत नाही. आता त्याच्यामध्ये तुम्ही चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही विधानसभेला उभारणार होता. अपक्ष म्हणून तुम्ही अर्जही भरलेला होता आणि तुम्हाला ते माघार घ्यायला लावली. असं तुम्ही, आता ते दिसतंय सगळीकडे, त्याच्या क्लिप्स आहेत. तुम्हाला मग देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे देवाभाऊनी तुम्हाला सांगितलं, विनंती केली, मग तुम्ही मागं घेतलं. तुम्ही तर पक्षाचे निष्ठावंत, मग तुम्ही बंडखोरी का केली? अपक्ष का उभारायला गेलात? याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? जनता बघते हे सगळं. आपण बोलतो काय, वागतो काय, करतो काय. तुम्हाला निवडून यायचं असेल तर हे कुठंतरी सत्य पुढं आलं पाहिजे ना. राजकारणात सत्याला महत्व नसतं हे मान्य आहे, परंतु किती असत्य वागायचं? आज लोक बघतायत ना. आता तुम्ही तर म्हणताय चंद्रकांत दादा पाटलांनी अन्याय केला. चंद्रकांत दादांनीच तुम्हाला फोन लावून दिला होता ना देवाभाऊना, आणि तुम्ही नगरसेवक होताच आधी. मग तुम्हाला आत्ता तुमचा पत्ता कट का झाला? म्हणजे कुठंतरी पक्षाशी तुम्ही गद्दारी केली का? गद्दारी करत आहात का? निष्ठा कमी झाली का? ह्याचं उत्तर जनतेला तुम्हाला द्यायला लागणार आहे की नाही? का उठलं की पक्ष नेत्यांच्यावर आता तुम्ही देवाभाऊंच्यावरच टीका करताय, मुख्यमंत्र्यांच्यावर. आता मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली म्हणून मुख्यमंत्री काही तुम्हाला उत्तर द्यायला येणार नाही. ते त्यांच्या पद्धतीनं जातील. म्हणजे कोण आहे कुठल्याही पक्षाचं मी म्हणतोय मी. आता अजितदादांना, ठीक आहे, अजितदादांचं राजकारण आहे, ते बरोबर आहे, तेही घटक पक्षाचं आहे ना भारतीय जनता पक्षाचा. उद्या नांदायचं झालं, समजा तुम्ही उद्या निवडून आलात, तरी नांदायचं तुम्हाला त्यांच्यापाशीच आहे. याचं भान थोडं तरी तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. आता हे ठिकठिकाणचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे, पण हे का करावं लागतंय? आज तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे, आता उद्या नशीब अजून तुम्ही पंतप्रधानांच्यावर टीका केली नाही आहे, परंतु आता एक एक सत्य पुढे यायला लागले. आम्हाला सुद्धा आधी वाटायला लागलं की चंद्रकांत दादांनी कुठं अन्याय केला की काय, परंतु आता काहीच दिसत नाही तसं. चंद्रकांत दादा सुद्धा वरचे पक्षाचे आदेश मान्य करणार ना. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, तुम्ही त्यांचं नाव पण घेत नाहीत. आणि कुठलाही निर्णय भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठच घेतात, प्रदेशाध्यक्षच घेतात. देवाभाऊ सुद्धा नाही. देवाभाऊंना विचारलं जाईल, परंतु ते सुद्धा पक्ष शिस्त पाळतात. आणि चंद्रकांत दादा असे वेगळे काय? चंद्रकांत दादा सुद्धा तेच करणार ना. आणि अपक्षांनी बंडखोर उभारले असते तर तुम्हाला कळलं असतं बालवडकर. असं आता ते भारतीय जनता पक्षामधलेच बोलतायत, दादांनी उगीच चूक केली. त्यांना त्यांची जागा तर कळली असती ना. आता लहू बावडेकर त्या ठिकाणी निष्ठावंतच आहेत, ते पण भारतीय जनता पक्षाचे. पक्षाच्या सर्वेमध्ये कुठंतरी दिसून आलं असेल ना की बाबा ह्याची निष्ठा नाही आहे, दोन्ही दरडीवर हात आहे. राष्ट्रवादीमध्ये लगेच असं 1.5 तासात तुमचं काय परीक्षा झाली हो? राष्ट्रवादीचं लगेच तिकीट मिळालं तुम्हाला? असं नाही आहे. हे आता एक बाहेर यायला लागल्यामुळे आज मी विश्लेषणाला बसलो या ठिकाणी. तुम्ही जे बालवडकर दाखवत आहात तसं नाही आहे. आणि तुम्ही जे आत्ता बोलत आहात ते जनतेला पटेल का? पटतंय का? भारतीय जनता पक्षाची खरोखर तुमची निष्ठा असेल आजपर्यंत, तर तुम्ही आपल्या वरिष्ठांच्यावर आता हल्ला बोल. मग तुमच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा उघड होईल ना उद्या.
आता ह्याच्यात उलट व्हायला लागले परिस्थिती. सुरुवातीला सहानुभूती नावाचा प्रकार तुम्हाला मिळायला लागलेला होता, परंतु आता नेमकं तो ज्या स्पीडने गेले त्याच्या धापट स्पीडनं आता तो खाली यायला लागला. आता ते लहू बावडेकरच आमचा खरा कार्यकर्ता, खरा निष्ठावंत आहे आणि लोकांच्यात तो नुसतं अर्थकारणाला महत्व येणार नाही आहे. अर्थकारणाला महत्व नाही असंही मला म्हणायचं नाही आहे, पण लहू बावडेकर सुद्धा काय अर्थकारणात असतील तरी सुद्धा ते कुठंतरी आपली नियती नावाचा जो प्रकार आहे तो धरून आहे. म्हणजे जिथं आपण खातोय तिथंच लगेच म्हणजे भारतीय जनता पक्ष सरकार हलकट पक्ष नाही म्हणाल सुद्धा तुम्ही कमी करणार नाही, असं आता तुमचं वागणूक चालली आहे, बोलणं चाललंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांच्या मध्ये सुद्धा आता असंतोष निर्माण झाला. ते सुद्धा आता ओरडायला लागले. अजितदादा सुद्धा आता अडचणीत आले, ते आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आता अजितदादा कसे आहेत, परखड आहेत. अति तुम्ही करायला लागलं तर अति तेथे माते. अजितदादांना कधीच मान्य होत नाही. सडेतोड आणि सरळ स्वभावाचे ते आहेत. पक्षामध्ये ते एकंदर काय असेल तो निर्णय फाट्ट करून करतात. परंतु आता जे राजकारण झाले त्याच्यात अजितदादांनी काही चूक केली आहे का, तर आता त्यांना वाटत असेल की आपण चूक केली की काय, कारण सगळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत आता ओरडायला लागले. तुम्ही बोलवून त्यांना तिकीट दिलं असं काय आहे त्यांच्याकडं. भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला परीक्षा घेतो की त्याचं काही नाही आहे, निष्ठावंत नावाचा प्रकार जो आहे त्याला सगळा डब्बा लावलेला आहे, अशा वेळेला आपण त्यांना परत आपल्या पक्षात घ्यायचं का. किती ॲम्बिशियस असावं माणसानं, किती झेप घ्यावी एकदम, हे सुद्धा ज्याला कळत नसेल, उद्या ते अजितदादांच्या जागेवर सुद्धा मी बसेन एक दिवस असं सुद्धा बोलतील, काही सांगता येत नाही. पण हे असं का बोलायची पाळी आली आम्हाला सुद्धा का, हे कुठंतरी राजकारण सगळीकडे. आता विविध वार्डाचे आपण विश्लेषण करणार आहेत, तर आज हा का घेतला तर राज्यात खूप चर्चेचा विषय होऊन बसला आणि आम्हाला वाटायला लागलं की संपर्क मंत्री जे पुण्याचे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते कुठं चुका लागलेत की काय, चंद्रकांत दादा पाटील, तर त्यांचा काहीच संबंध, रोलच दिसत नाही आहे त्यांचा. त्यांचा रोल एकच आहे की पक्षीय आदेश पाळणे, इथले रिपोर्ट देणे, एखादा कार्यकर्ता काय आहे आणि त्याच्यासाठी सर्वे करणारी टीम सुद्धा वरनं येते, दुसरीकडनंच आहे, इथं काही संबंध नाही आहे. मुरली अण्णा मोहोळ हे सुद्धा एक मोठं व्यक्तिमत्व आहे भारतीय जनता पक्षामधलं, केंद्रीय मंत्री आहेत ते. आज भारतीय जनता पक्षाची बऱ्यापैकी सगळी जबाबदारी महापालिकेच्या निवडणुकीची त्यांच्यावरही आहे. तर ते कोण सुटेनात आज बालवडकरांच्या तावडीत येईल ते सगळे कसे मला तिनपाट आहेत आणि मी कसा मोठा आहे हे असं सांगून स्वतःच्यातला मोठेपणा तुम्ही स्वतः सांगू नका हो, लोकांनी सांगितलं पाहिजे. ते नेमकं आता सगळं उलट व्हायला लागले बालवडेकर, त्यामुळं पिछाडीवर जातात की काय, आणि सहानुभूती जी मिळालेली होती ती तुम्ही आता गमवायला सुरुवात केली आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.